एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण, 8 आमदार, 1 खासदार आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेला संपूर्ण जिल्हा. सातारा जिल्ह्यातील वास्तव धक्कादायक आहे. आजच्या घडीला तब्बल 89 गावे आणि 283 वाड्या ताणलेल्या आहेत आणि या सगळ्यांसाठी प्रशासनाला 78 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय. यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय मान तालुक्याला. मान तालुक्याला आजच्या घडीला तब्बल 38 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. पण परिस्थिती इथेच थांबत नाही. खटाव, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्येही टंचाईची झळ बसली आहे. वाई आणि पाटणसारख्या भागातही लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. हेच का आपलं जलव्यवस्थापन? या पाण्यावर अवलंबून आहेत जिल्ह्यातील हजारो कुटुंब आणि मोठ्या प्रमाणातलं पशुधन. एकत्रित पाहिलं तर सुमारे 1 लाखांहून अधिक लोकसंख्या या टँकरच्या पाण्यावर जगते. दरम्यान विहिरी कोरड्या पडतायत, बोरवेलची पातळी खाली जाते, शेतीचं नुकसान होतंय, पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवते. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने 31 विहिरी आणि 20 बोरवेल ताब्यात घेतल्यात आणि त्यांच्या माध्यमातून सध्या टँकर सुरू आहेत. पण प्रश्न असा की हा कायमस्वरूपी उपाय आहे का? पाऊस येईपर्यंत वाट पाहायची आणि दरवर्षी टँकरवर जगायचं. आज 89 गावे ताणलेली आहेत. उद्या हा आकडा अजून वाढणार नाही याची खात्री कोण देणार? आता एक महत्त्वाची गोष्ट, सातारा जिल्ह्यात 8 आमदार आणि 1 खासदार आहे. म्हणजेच एकूण 9 लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. तरीसुद्धा ही टंचाई दरवर्षी का निर्माण होते? यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी आणि कशा राबवणार? आणि पुढच्या वर्षी हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची हमी कोण देणार? तुम्हाला काय वाटतं, याला जबाबदार कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.